जय महाराष्ट्र भावांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा पूर्ण व्हिडिओ हा धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल राहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग सर्वांनी बघितलाच असेल। त्यामध्ये आनंद दिघे यांचे जीवन कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सुद्धा काही झलक बघायला मिळते। त्या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे हे गुंडागिरीचे काम करत असतात आणि आनंद दिघे खूप जवळचे असतात। हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि त्यामुळेच धर्मवीर 2 चित्रपटाची प्रेक्षक खूप वाट बघत आहे। पण आता धर्मवीर 2 चित्रपट हा 27 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आहे। तर धर्मवीर 2 चित्रपटामध्ये काय दाखवलेलं आहे, हा चित्रपट का विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच रिलीज झालेला आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर धर्मवीर 2च्या टीजरमध्ये आपल्याला एकनाथ शिंदेची काय झलक दाखवलेली आहे। त्यामध्ये आनंद दिघे म्हणतात की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तर मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला मिठी मार, असं त्यामध्ये दाखवलेलं आहे। तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार। या चित्रपटाबद्दल बऱ्याच पत्रकारांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे की जेव्हा एकनाथ शिंदेना सत्ता बदल करायची असते तेव्हा ते चित्रपट बनवतात, मग त्यांना जी सहानुभूती हवी असते ती त्यांना भेटून जाते, असं विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे। तर भावांनो, कुठं ना कुठं हे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे बरोबर आहे। जेव्हा धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग आला होता तेव्हा ज्यांना एकनाथ शिंदे माहिती नव्हते त्यांना सुद्धा एकनाथ शिंदे बद्दल बरंच काही माहीत झालं आणि धर्मवीर चित्रपट आल्याच्या नंतर एक महिन्यातच एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस सोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आता पण विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना धर्मवीर 2 चित्रपट रिलीज झालाय आणि यामध्ये आनंद दिघेपेक्षा एकनाथ शिंदे यांचं दाखवलं गेलं आहे। तर भावांनो, तुमचं या चित्रपटाबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि चित्रपट तुम्हाला कसा वाटला आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते सीन्स आवडले हे पण आम्हाला नक्की सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।